आपली उद्याची मोठी स्वप्न आजच सत्यात उतरली तर आजच्या या विशेष भागात आपण हेच समजून घेणार आहोत. उद्याचं स्वप्न आज कसं जगायचं. केल्विन डब्ल्यू नेथन यांच्या कामात यासाठीची एक भारी सायकोलॉजिकल फ्रेमवर्क पाहायला मिळते. यालाच फ्युचर पेसिंग म्हणतात. म्हणजेच भविष्यात मिळणारं यश आज या क्षणी घडतंय असा अगदी मनापासून अनुभव घेणं. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपल्या जुन्या भीतीला मागे सोडून एका आत्मविश्वासी भविष्याकडे होणारा हा मोठा बदल. खरं तर ही पूर्ण प्रक्रिया न्यूरोलॉजिकल आहे, कारण स्पष्ट कल्पना आणि प्रत्यक्ष वास्तव यातला फरक आपल्या मेंदूला कळतच नाही. अगदी कम्प्युटरसारखं आपला मेंदू सतत मिळणाऱ्या माहितीलाच सत्य मानतो आणि जुन्या भीतींच्या अदृश्य भिंती अक्षरशः तोडून टाकतो. इथला मुख्य नियम असा की तीव्र भावनांशिवाय कोणतंही स्वप्न निव्वळ थंड पडतं. विचार जर गाडी असेल तर भावना इंजिन आहे. कुटुंबासाठी MBA करण्याचं स्वप्न उराशी बाळगून रडत अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विचार करा. तिच्या भावनांनीच या स्वप्नाला बळ दिलं. खऱ्या फ्युचर पेसिंगसाठी सखोल संवेदना हव्यात. रात्रीची शिलाई मशीन प्रत्यक्षात अनुभवा किंवा त्या प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट अगदी कानात ऐका. रोज फक्त 5 मिनिटं केलेलं हे व्हिज्युअलायझेशन आपल्या मेंदूची रचना त्याच अचूक भविष्याकडे नव्यानं जोडण्याचं काम करतं. पण यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती? तर अल्फा स्टेट, म्हणजेच अगदी झोपण्यापूर्वीची किंवा झोपेतून उठल्या उठल्या लगेच असणारी अवस्था. म्हणूनच अल्फा स्टेटमध्ये मी अपात्र आहे असं म्हणण्याऐवजी माझी नक्की निवड झाली आहे हे स्वतःच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे. यासाठी एक प्रभावी तंत्र म्हणजे भविष्यातील स्वतःलाच एक पत्र लिहिणं आणि रोज त्याप्रमाणे विकसित होत राहण्याचं वचन देणं. आता मायक्रो ॲक्शन प्लॅनिंगकडे वळूया. पुस्तकाचं नाव ठरवण्यासारख्या छोट्या पण दररोजच्या विजयांमध्ये या मोठ्या ध्येयाचं रूपांतर करा. भीती फक्त कल्पनेत असते. रोज एक शब्द शिकण्यासारखी छोटी कृती करत भाषणाची भीती वाटणारा मुलगा मोठा इव्हेंट होस्ट बनला. विचार करा, दररोज टाकलेलं फक्त एक छोटंसं पाऊल म्हणजे वर्षभरात तब्बल 365 पावलं पुढे जाणं होय. यामुळे रोजचा तोच संघर्ष थांबतो. स्वतःच्या अटींवर ऑनलाईन क्लास किंवा होम बिझनेस करत स्वतःचं जीवन पुन्हा डिझाईन करता येतं. हे सगळं एकत्र केलं की यशाची एक अगदी सोपी 3 टप्प्यांची डेली ब्लूप्रिंट तयार होते. अल्फा स्टेट, व्हिज्युअलायझेशन आणि कृती. आता शेवटी एकच प्रश्न उरतो. अशी कोणती लहान कृती आहे जी उद्याला आज आपल्या 1 इंच जवळ घेऊन येईल?